गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात सगळे. तर मी सकाळी लागलेली आहे माझ्या कामी. म्हणजेच काल मी मार्केटमधनं फणस आणलं होतं. फणस खूप छान होतं, तर म्हटलं चला लोणच्यासाठी घेऊन घ्या. तर इकडे मी करते आता लोणच्याची प्रिपरेशन. मी ॲक्च्युली ना फणस कट करूनच आणलेलं होतं मार्केटमधून, त्यामुळे मला कट करायची आवश्यकता नव्हती. आणि आता थोड्या मोठ्या फोडी आहेत, तर त्यानंतर कट करून मी आता मस्तपैकीच्या पाण्यामध्ये उकळून घेते. त्या तर अगोदरच कट करायच्या होत्या, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. सो तोपर्यंत म्हटलं चला जाऊया, नंतर पण कट होऊन जातात. आणि हे बघू शकता, मी आता छान मस्तपैकी असं उकळून घेते आहे पाण्यामध्ये. थोडं जास्त वेळ नाही, पण थोडं साधारण नरम येतपर्यंत तेच शिजेपर्यंत मी आता उकडून घेणार. आणि उकडल्याच्या नंतर मग याला छान उन्हामध्ये सुकू द्यायचं आहे. सोबतच आपला डेली ब्लॉग पण असणार. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, असे छान आणि इंटरेस्टिंग डेली ब्लॉग बघायसाठी. तर चला मग करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. A few moments later. सो फायनली गाईज आंघोळ वगैरे झाली आणि छानपैकी आता मस्त फ्रेश झाली. तर आतापर्यंत माझं ते फणसाचं ते लोणचं बनवायसाठी जे फणस आणलेलं होतं ते शिजवण्यामध्येच वेळ गेला. One eternity later. सो गाईज आत्ताच माझं ऑफिस झालं आहे आणि आता मला ब्लॉग एडिट करायला फ्रेश होतो. आंघोळ करतो मी आणि ब्लॉग एडिट करायला बसतो. कारण की असे चेंजेस होऊन राहिले काही. कारण की आम्हाला माहीत नाही राहत, आमचे ब्लॉग 1-1, 2-2, 3-3 हजारावर चाललेले आहे. मागून व्ह्यूज वाढत आहे, चांगली गोष्ट आहे. जे नवीन सबस्क्राईब करत आहे त्यांना थँक्यू सो मच, खूप सारं धन्यवाद. तुम्ही जर हा ब्लॉग नवीन बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सो गाईज फ्रेश वगैरे झाली, मस्तपैकी दिवेबत्ती झाली आणि इकडे गौरव नळ आले त्यामुळे पाणी भरतोय आणि गरम एवढं होऊन राहिलं आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, कालच्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण ब्लॉग कंप्लीट केला नव्हता. कारण काय झालं की तिकडनं आल्यानंतर कामं होते, भाजीचं वगैरे साफ केलं, तर मग इतकं गरम होऊन राहिलं आहे ना की भयंकर. आणि मी आता काल मार्केटमधनं जेव्हा भाजीचं आणलं तेव्हाच मी आंबे आणले होते. तर म्हटलं चला आज आंब्याचं पण खावं, कारण खूप दिवस झाले. आणि आंब्याचं पण वगैरे याच सीझनमध्ये खायला मिळतं, कारण मग नंतर तर वर्षभर काही खायला मिळणार नाही. डेंजर गरम होत आहे, माहिती नाही का बरं यार. तर हे बघा इकडे काय सुरू आहे, माठ धुणं सुरू आहे. आणि हे काम मला जमत नाही, माठ वगैरे करायचं, तर गौरव धुवून देतो. हे बघा त्याला आम्ही सिमेंट लावलं होतं. आता आम्ही नवीन माठ घेणार होतो, पण आम्ही आता घेणार आहे. आणि मस्तपैकी आंघोळ गेली आणि आता बरं वाटत आहे. स्वयंपाक आणि भांडे घासतपर्यंत विचारची भाजी गौरवने बनवलेली आहे आणि एक नंबर शेंगा मुंगण्याच्या. आणि सोबत इकडे चपात्या बनवलेल्या आहे आणि आमरस म्हणजेच आंब्याचं आणि ते काय टाकलं पण म्हणतो आंब्याचं, ते बनवलं आहे आणि भात बनवला आहे. तर तिला आता जेवण करतो मस्तपैकी तिकडेच फॅनमध्ये, कारण आज तर इतकी भयंकर आग लागल्यासारखं होत आहे. माहित नाही यार, एवढं बाहेर हवा सुटली आता. हो बापरे, आतापर्यंत काहीच नाही नव्हती, आता तर हवा सुटली. सगळं तिकडे घे ते सुटेल त्यातून. मस्तपैकी आता जेवण करतोय आणि मग थोडं शॉर्ट शूट करायचे आहे, ते पण करून घेतो. एखादा मूवी डाउनलोड कर म्हटलं, तुला नाही ऐकलं. खूप दिवस झाले मूवी नाही बघितला. इकडे आता मस्तपैकी बसून छान जेवण करतो. सगळं आणले तू, चम्मच वगैरे सगळं. असं वाटत आहे बापरे, भयंकर गरम होऊन राहिलाय. कूलर लागलं. संध्याकाळचे असे हाल होतात ना, 7:30 वाजले आणि खूप गरम होऊन राहिला आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर कसे आहात सगळे, होप सो सगळे स्वस्त असेल. तर हे बघा इकडे गौरव मस्तपैकी रेडी झालेला आहे. आणि कुठे चाललो आम्ही, तर आम्ही चाललो आहे बाहेर इतवारामध्ये. लास्ट टाईम गेलो तर माझं सामान भेटलं नाही, कारण शॉप बंद होतं, इतकं गरम होत आहे. सो मी काही फेसला लावलं नाही, तरी पण मला खूप गरम होऊन राहिला. आणि एवढ्या गरमीत तर माणूस काहीच लावू शकत नाही. हे बघा इकडे मस्त उडून राहिलं आहे. एअर कंडिशनर ते म्हणजे AC सॉरी शॉर्ट फॉर्ममध्ये AC म्हणायचं. तरी पण ठीक आहे,
कारण मला बॅग न्यावंच लागणार आहे. तो स्ट्रॅप कुठे आहे माझा? कोणता? हा कलरफुल मी पेक्षा तुला तेच म्हटलं, तोच टाका. कशात टाकलाय आपण? A few moments later. छान केलंय ते बघ. म्हणजे इथे मेला आलेला आहे ना. सो गाईज बघू शकता तुम्ही इथे मस्तपैकी मेला आलेला आहे आणि लाइटिंग पण मस्त लावली आहे एकदम ताजमहल. ते याचं लुक येत आहे ना आपलं, ते नाही का A few moments later. हो, गौरवनी पावभाजी बोलवली आहे आणि पावभाजी खाते गौरव. मी पण टेस्ट करून पाहते. मी फ्राईड राईस घेतलेला आहे. वाव, नंबर टेस्ट आहे. पण नारियल सारखी टेस्ट काय आहे? ये पाव लगा तो. खा ले बेटा, जी चाहे खा ले, जी चाहे जितना खा ले आज, क्योंकि पाव भाजी तेरी फेवरेट है और बहुत दिनों के बाद खा रहा है. राइट. गौरवला माझ्याकडून पावभाजी पार्टी. आता कोरोना पाहिजे होता, बाहेर खायलाच नसतो आलं. मस्त मजा आली. नमक नाही आहे. कशी वाटली? हे पहा, न्यू स्कार्फ घेतलाय छोटी ना. उद्घाटन केलं मी आज नवीन स्टार्ट. पावभाजी छान आहे. लिंबू नाही पिळला तू? लिंबू द्या ना. आणि इथे कोण खाणं चालू आहे मस्तपैकी. चोकोबार खात. One eternity later. सो फायनली रूमवर आलो आणि माझ्या केसाचा पूर्ण झांगडगुत्ता झाला. झांगडगुत्ता. डेंजर गरम होत आहे. सगळ्यात आधी कूलर लावा. मोबाईल लावा. जाम केस घाण झालेले आहे माझे. हे बघा, गाडीवर असा अवतार होतो म्हणून स्कार्फ बांधावं लागते. आता मला त्या गुंता काढता काढताच 10 घंटे लागेल. एवढे कसे काय गुंतात काय माहिती. चला जाऊ दस. फ्रेश वगैरे होते मस्तपैकी आणि मग बोलते. खायचं नाही वाईट. थंड लागत. घे ना, घे ना. डोळ्याखाली घुमवते. डोळ्याखाली. डोळ्याखाली. याचे डाग पडेल ना टॉवेलला? नाही पडत. ज्यूस आहे तो. तरी तुझी स्किन खूप फेअर आली आहे माहिती आहे का? डोळ्याखाली घुमव. डोळ्याखाली. ब्लॉग मध्ये नसेल वाटत लोकांना. लोक म्हणतात जशीच्या तशीच दिसते करते. नाही पण खूप हे झाले आहे. खूप फेअर झाली आहे.